बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता काही महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा एकदा बघूयात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्री इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर भाष्य केलंय। पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरच निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। जर 16 सदस्य अपात्र ठरले आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला तर त्याला काय अर्थ राहणार अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली। शिवसेना ही एकच असून दुसरा गट आम्ही काही मानत नाही अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली। तसंच केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील अशी टीका त्यांनी केली आहे। त्यांनी एकतर अपात्रतेचा फैसला हा आधी व्हायला पाहिजे, कारण आधी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये हे घडलं। जुलै महिन्यामध्ये हा गद्दार गट जो आहे तो निवडणूक आयोगाकडे गेला आणि त्यांनी शिवसेनेवरती दावा केलेला आहे। अपात्रतेचा निर्णय हा लवकर व्हायला पाहिजे। मग मुद्दा हाच आहे की ते जर का अपात्र होणार असतील आणि अपात्र होण्यास लायक असतील, पात्र असतील, तर मग हा दावा त्यांचा निवडणूक आयोग कसा काय गृहीत धरू शकते? मग जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही त्याच्या आधी हा निकाल लागू नये असं आमचं मत आहे। माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभून दिसतो, म्हणून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला किंवा तो तसाच ठेवला आणि मी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण केले आणि तो पक्षप्रमुख म्हणून मी कारभार गेले काही वर्ष बघतोय। शिवसेनेमध्ये मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे। ज्या गद्दारांनी शिवसेनेवरती दावा सांगितलेला आहे त्या गद्दारांनी एकदा शिवसेनेची घटनाच आम्हाला मान्य नाही असं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर शिवसेनेच्या घटनेनुसार काही पदांची निर्मिती केली, ज्याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे, विभाग प्रमुख एक पद आहे। विभाग प्रमुख हे शिवसेनेमध्ये केवळ आणि केवळ मुंबईमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्येच अवलंबून आहे, बाकी इतरत्र तसं विभाग प्रमुख हे पद नाही। मुद्दा म्हटला तर स्पष्ट आहे, कारण कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या आधारावरती स्थापन होत असतो। त्याचप्रमाणे शिवसेना एका हेतूने शिवसेना प्रमुखाने 1966 साली तिची स्थापना केली। जर का पक्ष केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधींवरती अवलंबून राहणार असेल तर मला असं वाटतं उद्या कोणीही म्हणजे जगातले 2 नंबर 3 नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून देशाचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतात। त्या पक्षाला काय अर्थ नाही, त्याला गद्दारी म्हणतात। आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपले जे काही म्हणणं आहे ते लिखित स्वरूपात सादर करायचे आदेश दिले। त्याच्याप्रमाणे शिवसेनेने, कारण मी दुसरी शिवसेना मानतच नाही, शिवसेना ही एकच आहे, एकच राहणार आणि एकच असणार आहे, त्याच्यामुळे मी दुसरी शिवसेना मानत नाही। शिवसेनेने आमच्याकडनं आम्ही आमचे जे काही मुद्दे होते ते तिथे निवडणूक आयुक्तांच्या समोर सुद्धा मांडलेले आहेत आणि लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहेत। मला वाटतं उद्धव ठाकरेंची कॅसेटच पुढे हलत नाही, म्हणजे त्यांना अपात्र आमदार, गद्दार, खोके इथंच त्यांची रीळ अडकलेली आहे। मला वाटतं त्याच्या पुढे जरा जायला पाहिजे। विरोधी पक्षाच्या भूमिकेत म्हणून राज्यातल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहात कामकाज करा, रस्त्यावर कामकाज करा, परंतु शिंदे साहेबांच्या दबावानं भयानं एवढे पछाडलेले आहेत की त्यातनं ते बाहेरच निघायला मागत नाहीत आणि त्याच्यामुळे पळपुटे, खोके, गद्दार, त्या ठिकाणी अपात्र याच्या भोवतीच फिरत राहिलेत। मला वाटतं जरा त्या कोशातनं बाहेर या